भक्त शिरोमणी नामदेव महाराज यावर रामचंद्र भगवान भारत माता की वंदे राम म्हणे तरे जाणता नेणता हो कायाती भलता कुळहीन राम म्हणता नलगे आणि कसायास केले महादोष तेही जळती राम म्हणे तया नये जवळी भूत कैचा यमदूत म्हणता राम राम म्हणता तरी भव सिंधू पार तुकेर झार म्हणता राम तुका म्हणे हेची सुखाचे साधन सेवी अमृत पान एका भावे राम म्हणता न लगे आणि कसायास तुकेर झार म्हणता राम विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अण्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावम् जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तरू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक माझा पायावरी करी संतांच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गोरक्ष जालंधर चरपटाश्य अडभंग कानिफ मच्छिंद्र अद्धा चौरंगी रे बाणक भर्त्री संज्ञा भूम्यांब भुरु नवनाथ सिद्धा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नाद ब्रह्म लुटू दे दत्ता स्वरा स्वरावर तुझीच सत्ता सप्त स्वरांच्या मधुरावाणी सप्त स्वरांच्या मधुरावाणी आळवीन दत्ता दत्ता नाद ब्रह्म लुटू दे दत्ता स्वरा स्वरावर स्वरा स्वरावर तुझीच सत्ता नाद ब्रह्म लुटू दे दत्ता रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण भिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने
मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आंखों के पानी से। बहुत खुशी है मेरे आंसू के प्रभु के काम आए। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए। तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई, रघुवर तुम्हारी तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारे, मंगल भवना मंगला। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवना मंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। सजाओ घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए हैं। सजाओ घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए। मेरे प्रभु राम आए हैं, मेरे श्री राम आए हैं। मेरे श्री राम आए हैं, मेरे श्री राम आए हैं। मेरे श्री राम आए हैं। अयोध्या लागे दुल्हन सी, मेरे घर राम आए हैं। सजाओ घर को गुलशन सा, मेरे भगवान आए हैं। सियावर रामचंद्र भगवान की, पवन पुत हनुमान की। एकदा मोठ्याने जय घोष करा सर्वांनी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. विठाला विठाला. राम म्हणता न लगे, राम म्हणता तरे जाणता नेणता. हो काया ती भलता कुळहीन, राम म्हणता न लगे आणि कसायास. केले महादोष तेही जळती. प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन अंतकरणातील एक अष्टसात्विक स्पंदने, अष्टसात्विक भाव जागृत करून या कीर्तनासाठी उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी मी प्रथमतः विनम्र भावाने वंदन करतो, सादर प्रणाम करतो. आपल्या पुढे आज कीर्तन रूपी सेवेकरिता गायलेला अभंग, अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय राम नामाचा एक अलौकिक महिमा या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतायत. अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने हा धर्ममंडप सुसज्ज झालाय, त्याला एक परिचयाचा स्पर्श करून देणं अगत्याचं असतं. खरं तर आजच्या ह्या उत्सवाचा परिचय देण्याची गरज नाही, की सर्वांनाच माहिती आहे की 500 वर्षाच्या संघर्षाच्या नंतर आज प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर हे अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे. आणि त्या मंदिराच्या
मूर्तिप्राण प्रतिष्ठेच्या म्हणजे हा रामाचा मूर्तिप्राण प्रतिष्ठा सोहळा नाही, तर हा भारताच्या प्राणाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे हा. आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आज अयोध्येमध्ये भव्य आनंद उत्सव साजरा होतोय. पण आज अयोध्येला जाणं प्रत्येकाला शक्य नाही. प्रत्येक जण अयोध्येला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये, प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये म्हणजे आज संपूर्ण भारतवर्षामध्ये हा भव्य उत्सव होतोय. आणि त्या निमित्ताने आजची ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळी खांबा शिंदगी यांच्या वतीने आणि माझे परम मित्र परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज गायनाचार्य आपल्याच गावातील यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच आपल्या गावातील परिसरातील गायक गुणीजन वृंद असतील, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी प्रथमतः चाल गायली ते आपल्याच गावातील आम्हाला गुरुतुल्य आहेत, पितृतुल्य आहेत. श्री हरिभक्तपरायण किसन महाराज, ते आपण रामायण बाबाच ऐकत होतो का युट्यूबला? हा, बाबा आहेत. बाबांच्या चरणी सादर प्रणाम करतो. त्याचबरोबर ज्यांनी मागे चाल कोरस केली, सरपंच आपल्या गावचे, हा, माजी सरपंच, बाबांच्याही चरणी सादर प्रणाम करतो. हे बाबा आहेत. त्याचबरोबर आमचे एक विशाल महाराज, त्याचं नाव मला माहिती आहे पण मी का घेतलं नाही माहिती आहे का? कारण मला ते विगो जास्त होते तुझ्या कामापेक्षा. तुझं आता सध्या टायमावर येणं तुझं काम नाही, अगोदर येऊन तयारी करणं तुझं काम आहे. ते ड्रेस तू आळंदीला आहे म्हणल्यावर तू कपडे घालून यायला पाहिजे होतं. एवढा इगो एवढी प्रिस्टीज आतापासून नसायला पाहिजे. ठीक आहे, चला, आलेला आहे तो पण. महाराज आहेत आणि सर्वच टाळकरी आहेत, भक्तिमती माता आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट जे पखवाजाची साथ करतात ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम पखवाज वादक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री युवा कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य आमचे गणेशदादा कुबडे आहेत. खरं तर खूप मोठं नाव आहे गणेशदादांचं. मला एक जण सकाळीच म्हणत होता, एवढं मोठं तुम्ही म्हणता गणेशदादांचं नाव आहे, मग त्यांची प्रसिद्धी का नाही झाली? नेमका त्यांचा काय कुसूर आहे की त्यांची एवढी प्रसिद्धी झाली नाही? म्हणलं त्याला एकाच वाक्यात सांगितलं, म्हणलं गणेश महाराज के लहेजे में जी हुजूर ना था, गणेश महाराज के लहेजे में जी हुजूर ना था, बस इतना ही उनका कसूर था. विठ्ठला विठ्ठला. म्हणून गणेश महाराज आहेत, आदी करून सर्वच भक्तिमती माता आहेत, भक्तिमान्य पुरुष वर्ग आहे, आबाल वृद्ध तरुण सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा सादर प्रणाम करतो. आणि या उत्सवाचा आनंद मला तुम्हाला कसा देईल याचे मी प्रयत्न करतो. विठ्ठल. खर तर आजचा हा उत्सव, मला जर वैयक्तिक कोणी विचारलं की ह्या उत्सवाकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता, तर मी आजच्या ह्या उत्सवाकडे, माझे विषय थोडे महत्वाचे असतात, कदाचित वयोवृद्ध माणसाला ते कळणार नाही. ह्या उत्सवाकडे मी फक्त रामाच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव म्हणून पाहत नाही, तर ह्या उत्सवाकडे मी पाहत असताना एक आईच्या गर्भाशी एक निष्ठा असणाऱ्यांचा आणि पित्याच्या पवित्र कुळाशी एक निष्ठा असणाऱ्यांचा विजयाचा हा उत्सव आहे. विठ्ठल. खर तर हा मूर्तिप्राण प्रतिष्ठेचा उत्सव आज संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झालेले आहेत, म्हणून सर्वांनाच एक मोठा आनंद होत आहे. पण हा आनंद उत्सव करत असताना मी एका गोष्टीची तुम्हाला आवर्जून जाणीव करून देईल की आपण आज हा उत्सव करतो, प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झालेत, 500 वर्षाचा संघर्ष आहे. पण हा उत्सव करत असताना एका गोष्टीचं चिंतन करणं पण आपल्याला गरजेचं आहे की आम्हाला आमच्या भारतवर्षामध्ये, आमच्या या हिंदुस्थानामध्ये, जिथे आम्ही हिंदू 100 कोटीच्या संख्येमध्ये आहोत, बहुसंख्य हा हिंदूंचा देश आहे, पण आम्ही बहुसंख्य असूनही जर आम्हाला आमच्याच आराध्य प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर उभारणी करण्यासाठी, जिथे प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाला, जिथे वेदात पुरावे आहेत, सगळ्या ग्रंथात पुरावे आहेत, तरीही आम्हाला आमच्याच प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधण्यासाठी, मंदिर उभारण्यासाठी जर 500 वर्ष जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर एका दृष्टीने जरी आजचा दिवस भाग्याचा असला तरी एका दृष्टीने मात्र हे दुर्दैवाचं आहे.
आपल्याला आपल्या देशात आपल्या प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. म्हणजे केवढी मोठी दुर्दैवाची. अहो आपण 100 कोटी आहोत आणि 100 कोटी असून सुद्धा 500 वर्ष आपले राम बाहेर होते. मंदिर नव्हतं प्रभू श्रीरामचंद्रांना. मग ह्या गोष्टी का? म्हणजे 500 वर्ष आपल्याला संघर्ष का करावा लागला प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरासाठी? तर ह्याचं बारकाव्याने जर आपण निरीक्षण केलं, बारकाव्याने जर याचं आपण चिंतन केलं, तुम्हाला काय वाटतं प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराला विरोध करणारे, राम मंदिराला विरोध करणारे आणि रामाला विरोध करणारे हे फक्त मुस्लिम मुस्लिम होते का? फक्त मुस्लिम आहेत का? तुम्ही नीट सर्वे पहा. रामाची बदनामी करणाऱ्यांचा आणि प्रभू श्रीरामांना विरोध करणाऱ्यांचा. तुम्हाला मुस्लिमांपेक्षाही हिंदूंमधले जास्त बाडगे दिसतील रामाची बदनामी करणारे. मुस्लिमांपेक्षाही हिंदूंची संख्या जास्त आहे. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली गणेश महाराज आणि कदाचित तुम्हीही केली असेल, की आता बघा आता सध्या राम मंदिर जसं जसं प्राण प्रतिष्ठा सोहळा जवळजवळ यायला, तेव्हा तेव्हा हे बिळातले जेवढे हे बाडगे हिंदू आहेत, ते त्यांना थोडी आग व्हायला लागली. त्यांना त्या गोष्टी झोंबायला लागल्या. थोडं शिवराळ बोलतो, माफी मागून बोलतो. तुम्ही बघा, काही जणांनी आता फेसबुकला पोस्ट टाकल्यात. रामाला मंदिराची काय आवश्यकता आहे? राम हृदयात पाहिजे. हा, काही जणांनी त्या आता 2-3 दिवसापूर्वी बघितलं, की सावित्रीच्या लेकी म्हणे म्हणजे भारत सरकारने सुट्टी जाहीर केली शाळांना. तरी सावित्रीच्या लेकी म्हणे अभ्यास बुडतो म्हणून ह्या दिवशी सुट्टी घेणार नाही. आम्ही अभ्यास करणार. नाताळाच्या सुट्ट्या 4-4 दिवस सुट्ट्या घेतात तेव्हा अभ्यास बुडत नाही का हो सावित्रीच्या लेकींचा? आ? आणि त्या म्हणतात, की आम्ही जर अभ्यास बुडवला शाळा बुडवून, तर मग हे रामलल्लाला सुद्धा वाईट वाटेल. ऐका, त्या रामलल्ला एवढ्या आदराने बोलतात ना, ह्याचा ह्याचा का कशामुळे म्हणतात ते माहिती आहे का? कारण या संपूर्ण देशात आता राममय वातावरण झालंय. त्यामुळे त्यांना रामलल्लाला पण वाईट वाटेल म्हणून रामाचं नाव थोडं आदराने घेतात. हे 2-3 दिवस थांबा, पुन्हा रामाला वर ते टीका टिप्पणी करायला सुरू सुरू करणार आहे. म्हणून आज बघा तुम्ही, काय तर म्हणे रामाला सुद्धा आवडणार नाही म्हणून आम्ही सावित्रीच्या लेकी आज शाळेत जाणार, अभ्यास करणार. मी म्हणतो बाबा इतर पण सण होतात. ईदच्या दिवशी सावित्रीच्या लेकींचा अभ्यास बुडत नाही का? ईदच्या दिवशी सुट्टी असते. नाताळाच्या सुट्ट्या 4-4 दिवस असतात. त्या दिवशी अभ्यास बुडत नाही का? बरं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर संदेश दिलेला आहे, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मी म्हणतो बाबासाहेबांना जरी आपल्याला मानवंदना द्यायची असेल, तर आपण बाबासाहेबांचे कुठलेही त्यांचं महापरिनिर्वाण दिन असेल, बाबासाहेबांचा जयंती असेल, त्या दिवसाला पण आपण म्हणायला पाहिजे नाही बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिलेला आहे, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून आजचा दिवस आम्ही 1 तास जास्त अभ्यास करून बाबासाहेबांना मानवंदना देऊ. म्हणायला पाहिजे की नाही? पण नाही, ही यांच्यातली जळजळ आहे. प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर होते हे यांना देखवत नाही. आणि मी ऑब्झर्व केलं, हे मुस्लिमांचा विरोध राम मंदिराला जेवढा नव्हता तेवढा हिंदूंचा विरोध जास्त होता. हे बघा, ह्या सगळ्या लोकांचा हे जे महाराष्ट्रातले आपल्या या भारतातले स्वतःला जेवढे हे पुरोगामी म्हणतात, जेवढे हे स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात, मग त्यात ते बामसेपी सारख्या संघटना असोत किंवा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघासारख्या संघटना असोत किंवा जितेंद्र आव्हाड सारखे काही असोत, ते अमोल मिटकरी पर्यंत, या सर्वांनी बघा तुम्ही, ह्या सर्व लोकांचा जो आता पर्यंतचा जो कल राहिलेला आहे, तो कल प्रभू श्रीरामचंद्रांचा राहिलेला आहे. किंवा या सर्व लोकांचा जो एक काय म्हणतात त्याला इशू, कॉमन इशू, तो इशू प्रभू श्रीरामचंद्रांचा राहिलेला आहे. बघा तुम्ही प्रत्येक जणांनी काही ना काहीतरी रामावर स्टेटमेंट दिलेले आहेत. प्रत्येक जणांनी राम या सगळ्यांनी टार्गेट केलेलं आहे. आताही करतात. काहींनी थोडा जास्त प्रमाणात केला, काहींनी थोड्या कमी प्रमाणात केला आणि काहींनी रामाच्या जागी मग परशुरामाचं नाव घेऊन रामाला टार्गेट केलं. जसं की एक व्हॉट्सअपला खूप गाजलेला मेसेज येत असतो बघा, की आईची हत्या करून कोणी परशुराम होत नाही आणि बायकोचा त्याग करून कोणी राम होत नाही. हा मेसेज नेहमी फिरत असतो त्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या लोकांच्या. कधी आपण असा विचार केला का हो, की या लोकांनी फक्त रामालाच का टार्गेट केलेलं आहे? हा? आपल्या तर एका जाणकार नेत्यांनी स्टेटमेंट दिलं होतं, त्यांचं नाव घेत नाही मी, घ्यायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की रामायण आणि महाभारताची या देशाला आता गरज राहिलेली नाही. माहिती आहे की तुम्हाला ते नेते? जाणकार नेते आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सांगितलं की रामायणाची आता गरज राहिली नाही भारताला. अरे रामायणाची गरज नाही राहिली? मी म्हणतो रामायणाशिवाय हा देश चालणार नाही. एखाद्या वेळेला
परमार्थिक माणसाला, आध्यात्मिक माणसाला रामायणाची गरज नाही लागणार. पण संसारिक माणसाला रामायणाशिवाय संसार सुद्धा चालणार नाही. रामायण काय शिकवतं आम्हाला? या देशाला रामायण काय शिकवतं? रामायण ह्या देशाला शिकवतं भावानी भावाबरोबर कसं राहिलं पाहिजे. रामायण आम्हाला शिकवतं वडिलांची आज्ञा कशी पालन केली पाहिजे. रामायण आम्हाला शिकवतं पत्नीने पतीच्या प्रती कसं समर्पणाने राहिलं पाहिजे. रामायण आम्हाला शिकवतं की युद्धाच्या ठिकाणी, रणभूमीच्या ठिकाणी कुठलीही युद्ध सामुग्री, साधन सामुग्री नसतानाही युद्ध कसं जिंकता येईल ही गोष्ट आम्हाला रामायण शिकवतं. रामायणातलं कुठलंही एक एक पात्र घ्या तुम्ही, कुठलंही पात्र घ्या. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जायचं डिक्लेअर झालं, त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र सगळ्यांची समजूत काढत निघाले. पहिली समजूत प्रभू श्रीरामाने कौशल्या मातेची काढली. कौशल्या माता म्हणली, रामा मी पण येते तुझ्या बरोबर वनवासाला. त्यावेळेला प्रभू म्हटले, आई तुला माझ्या बरोबर वनवासाला येता येणार नाही, तू इथेच थांब. म्हणजे स्त्रीचा धर्म काय आहे की तिने पतीची सेवा करणे, हाच तिचा पतिव्रता धर्म आहे. म्हणून तू इथेच थांब आणि तू बाबांची सेवा कर. पहिली समजूत कौशल्या मातेची काढली. त्यानंतर प्रभू जानकीच्या महालामध्ये गेले. जानकी माता, सीता माता शृंगार करत होती. का? कारण दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता आणि जानकी माता ही राजाची राणी होणार होती. म्हणून जानकी माता आपल्या महालात शृंगार करत होती. प्रभू जानकी मातेच्या जवळ जातात आणि सांगतात, जानकी आपल्याला घडलेल्या बदलाने आपल्याला वनवासाला जावं लागतंय. मी वनवासाला जातो, तू इथे थांब आणि तू आई वडिलांची, आई बाबांची सेवा कर. त्यावेळेला जानकी हो म्हटली नाही. आ जानकी माता म्हणली, अहो निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, किंवा ज्या मार्गी हे चलन चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, किंवा मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया विसरू नको श्रीरामा मला. जानकी म्हणाली नाही मी तुमच्या बरोबर येणार. प्रभू म्हणाले, अगं जानकी तू इथे थांबून आई बाबांची सेवा कर ना. त्यावेळेला सीता माता म्हणली, तुम्ही तुमच्या आईला आता काय सांगितलं की स्त्रीने पतीच्या सोबत राहणे हा तिचा पतिव्रता धर्म आहे. मग तुमच्या आईला जर तो वेगळा धर्म, तुमच्या आईला वेगळा नाही आणि मला वेगळा नाही का? नाही, मी तुमच्या बरोबर येणार. धर्म कार्यात समर्पणाने जानकी मातेने प्रभू श्रीरामचंद्रांना साथ दिली. म्हणून भजन सीताराम असं झालं, राम सीता असं भजन नाही झालं. का? कारण आपल्या पतीच्या प्रती कसं समर्पण असलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला रामायण शिकवतं. नाही तर मी आता हल्ली बघतो, हल्लीच्या मुली, आमच्या गावात एक मुलगी म्हणत होती, ते लग्न करून आल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी म्हणली तिच्या नवऱ्याला, काय हो म्हणे माझ्या पप्पांकडे तर असं नव्हतं. मी तिला म्हणलं, बाई तुझ्या पप्पांकडे असं नव्हतं, हा टप्पा कशाला गाठला तू? आहे की नाही, तिकडेच राहायचं पप्पाकडे. काय समर्पण असलं पाहिजे ही गोष्ट रामायण शिकवतं. रामायण आपल्याला बंधुप्रेम शिकवतं. बंधुप्रेम कसं असलं पाहिजे रामायण शिकवतं. प्रभू श्रीरामचंद्र जानकीची समजूत काढल्याच्या नंतर लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण म्हणले, दादा तुम्ही हो म्हणा नाहीतर नाही म्हणा, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर येणार दादा, तुमची सेवा करणार. लक्ष्मण सक्का भाऊ नव्हता रामाचा, सावत्र भाऊ होता. पण सावत्र भाऊ एवढा समर्पणाने, एवढं प्रेम होतं की दादा मी तुमच्या बरोबर वनवासात येणार, तुमच्या सोबत येणार. एक मैथिली शरण गुप्त यांची फार सुंदर कविता आहे. पूज्य पिता के सहज सत्य पर वार सुदाम धराधन को, चले राम सीता भी उनके पीछे चली घन वन को, लक्ष्मण भी उनके पीछे चले, कहा राम ने कि तुम कहा, विनीत वदन से उत्तर पाया, तुम मेरे सर्वस्व जहा. हे प्रभू तुम्ही माझे सर्वस्व आहात, तुम्ही जिथे जाणार तिथे हा लक्ष्मण तुमची सेवा करायला येणार. म्हणून हे बंधुप्रेम रामायण शिकवतं. ज्या वेळेला भरताला कळालं की दादाला वनवास झालाय, भरताला माहित नव्हतं, कारण भरताला त्यांच्या षडयंत्र करून मामाच्या गावी पाठवलेलं होतं. कारण कैकेयीला माहित होतं भरत रामाला वनवासाला जाऊ देणार नाही. मग भरताला मामाच्या गावी पाठवलं होतं आणि भरत ज्या वेळेला अयोध्येला आले आणि भरताला कळालं की माझ्या दादांना वनवास झालाय, त्यावेळेला एकही क्षण
भरत अयोध्येमध्ये थांबले नाही, अगोदर प्रभू श्रीरामचंद्रांना न्यायला गेले. फार सुंदर वर्णन आहे. भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने.